राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई। दिनांक 11/2/2026 रोजी नपा सभागृहात महात्मा गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवसृष्टीपर्यंत व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवसृष्टी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा भीमसृष्टीपर्यंत परिसर ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीस नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन, उपनगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत बोंडे, मुख्याधिकारी नितीन बागुल, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक श्रीराम महाजन, अतिश जालटे, तेजस पाटील, राहुल पाटील, सुहास पाटील, दत्तात्रय जोरे, प्रल्हाद सोनवणे, मुकुंदा सुरवाडे, रवींद्र जालटे, सुभाष पवार तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। बैठकीस दरम्यान मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्याबाबतची संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया स्पष्ट केली। त्यानुसार प्रथम पतविक्रेते समितीची बैठक घेण्यात आली। त्यानंतर हरकती व सूचनांसाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती। मात्र कोणतीही हरकत किंवा सूचना प्राप्त न झाल्याने अंतिम ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्याबाबत जाहीर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली। त्यास प्रशासकीय सभेस मान्यता विक्रेता समितीच्या ठरावाद्वारे मान्यता देण्यात आली। बैठकीस भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, हातगाडीधारक, व्यापारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत रस्त्याचे दुतर्फा बाजूने महात्मा गांधी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा 270 मीटर परिघापर्यंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवसृष्टी परिसर 30 मीटरपर्यंत कोणत्याही प्रकारची फेरी व्यवसाय, हातगाडी किंवा तात्पुरता व्यवसाय करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला। सदर ना फेरीवाला क्षेत्रामध्ये व्यवसाय करताना आढळल्यास महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरिक अधिनियम 1965 मधील कलम 299 अन्वये संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। प्रथम टप्प्यात ₹1000 दंड आकारण्यात येईल। दंड न भरल्यास संबंधितांचा माल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली। तसेच जामनेर शहरात दर गुरुवारी आठवडा बाजार भरत असल्याने सर्व व्यावसायिकांच्या सोयीकरता फक्त गुरुवारी या दिवशी संबंधित क्षेत्रात व्यवसाय करण्यास सशर्त सवलत देण्यात येईल, असेही बैठकीत जाहीर करण्यात आले। बैठकीदरम्यान श्री जितेंद्र पाटील यांनी हातगाडीधारक, फेरी विक्रेत्यांना नगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले। तसेच अतिक्रमण न करण्याबाबत सूचना दिल्या। त्यानुसार आजपासून मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली। यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन यांची संयुक्त कारवाई अतिक्रमण काढण्यात आले। तसेच ही अतिक्रमण मोहीम यापुढेही सतत चालू राहील। जामनेर शहरातील वाहतूक सुरळीत होणे, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता राखणे व शिस्तबद्ध शहर व्यवस्थापनासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जामनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी केले आहे। हातगाडीधारक किंवा परमनंट अतिक्रमण केलेले आहे त्यांना वेळोवेळी नगरपरिषदेने इंटिमेशन दिलेले आहे, परंतु त्यांनी सहकार्य न करता त्यांचं अतिक्रमण कायम ठेवलेलं आहे। त्यामुळं आज रोजी जळगाव रोड, भुसावळ रोड, पाचोरा रोड तसेच महात्मा गांधी चौक ते जुना बुधवार नाका इथं संपूर्ण अतिक्रमण काढण्याची मोहीम घेतलेली ही मोहीम सलग 3 दिवस कंटिन्यू करण्यात येईल। तरी मी सर्व टपरीधारक, हॉकर्स व इतर किरकोळ विक्रेते यांना विनंती करतो की आपण आपल्या रस्त्यावर, फुटपाथवर कुठलेही अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे व आपल्याला ज्या जागा नेमून दिल्या आहेत तसेच फ्रूट्सवाले, भाजीवाले यांना आपण नगरपंचायतीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथं आपण जागा नेमून दिलेली आहे, तिथंच आपला व्यवसाय करावा। मी
पालिकेतर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो. नगर परिषदेने परवा सुट्टी घेऊन नो ऑकर झोन ठरवलेला आहे. तसंच सदर क्षेत्रामध्ये जो अनधिकृत व्यवसाय करेल त्याच्यावर 1,000 रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच दंड न भरल्यास पुढील फौजदारी कारवाई करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी व नगर परिषद सहकार्य करावे ही विनंती. सर आज कुठे कुठे कारवाई झाली आणि उद्या कुठे होणार? आज महात्मा गांधी चौक ते जुनाबजाव नाका येथील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आलेले आहे. तसेच आता सध्या जळगाव रोडला अतिक्रमण निर्मूलन मोहीम चालू आहे. तसेच उद्या आणि परवा भुसावळ रोड, पाचोरा रोड व जामनेर शहरामध्ये इतर ज्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे तिथं नक्कीच कारवाई केली जाईल. थँक्यू.